आणि आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यामुळे वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण आहे याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी दुजोरा दिला. उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत. शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता असं राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये कुणीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. शिंदे आणि माझे राजकारणापलीकडचे संबंध आहेत असं म्हणत उदय सामंतांनी राऊतांना आणि वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलं. राऊतांचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याची टीका सामंतांनी केली. विजय वडेट्टीवारांचं विधान म्हणजे नव्या समीकरणाची नांदी असू शकते असं सुषमा अंधारे म्हणाल्या. भाजपमधनं सामंतांना चांगली ऑफर आली तर ते शिंदे गटाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करतील असा दावा अंधारेंनी केला. पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात गेल्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई दरेगावी जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहे. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की ते गावात जाऊन बसतात असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. तुमच्या अस्वस्थतेचा त्रास राज्याला देऊ नका, तुम्ही महाकुंभमेळ्यात जाऊन बसा असा खोचक टोला राऊतांनी लगावला. वारंवार रुसणं फुगणं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं दबावतंत्राचं राजकारण आहे असं त्यांचं वागणं भाजपला पसंत पडत नाही. त्यामुळे भाजप नवीन समीकरण देखील तयार करू शकतं असं सुषमा अंधारेंनी म्हटलं. पालकमंत्री पदाबाबत महायुतीत आपापसात धुसफूस आहे. पालकमंत्री पदावरून वाद हा बहुमताचा अनादर आहे अशी टीका संजय राऊतांनी केली. महायुतीत आता खून आणि हाणामाऱ्या होणं बाकी आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यामुळे पंकजा मुंडेंची संधी हुकली. याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. मी बीडची लेक आहे, बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. आता दुःख करून काही मिळणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. एक ओबीसींचं मत घेऊन सत्तेवरती आला. ओबीसींच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे नेतृत्वहीन करण्याचा भाजपचा प्रयत्न असा आरोप वडेट्टीवारांनी केला. पालकमंत्रीपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय. पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर येवल्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे बॅनर्स लावले होते. मात्र अवघ्या 24 तासातच निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यामुळे गिरीश महाजनांच्या समर्थकांचा हिरमोड झाला. आणखी अशाच काही घडामोडी आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशातला उत्तम कुस्तीपटू असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपी मोहम्मद यानं अनेक कुस्ती स्पर्धेत भाग घेतल्याचं समोर आलंय. तर सैफवरती हल्ला करताना त्यानं कुस्तीचे डावपेच वापरल्याची देखील माहिती समोर येते. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी थोडी नाही तर तब्बल 600 सीसीटीव्ही फुटेजेस तपासली आहेत. 300हून अधिक पोलिसांनी 72 तासांच्या सर्च ऑपरेशन नंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. सैफच्या हल्लेखोराकडनं सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आली. शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खान यांच्या घराची रेकी केल्यानंतर त्याला सैफ अली खानचं घर अधिक सोयीचं वाटलं म्हणून त्यानं त्या घरात चोरीचा प्रयत्न केला असा दावा करण्यात आलाय. तर सैफच्या मुलाला ओलीस ठेवून तो पैशांची मागणी करणार असल्याची माहिती किंवा पैशांची मागणी करणार होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याच्या वेळचा जो क्षण आहे तो रिक्रिएट पोलीस करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी घेऊन जाण्याची शक्यता आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस आज सैफ अली खानचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चोरीच्या उद्देशानं ही घटना घडली असल्याचा संशय आहे. लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत, मात्र गरजू महिलांनाच योजनेचे पैसे मिळतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर येत्या 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे मिळतील अशी माहिती अजित पवारांनी दिली.
नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. बांदा सीमेवर जिल्हावासियांकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. विधानसभा निवडणूक निकालाविरोधात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीकडून तब्बल 100हून अधिक जणांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणी 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे संपल्याची भाषा काँग्रेसवाले करतात, मग काँग्रेसवाले कुठे आहेत असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय. उद्धव ठाकरे संपलेले नाहीत असं संजय राऊतांनी ठणकावलं. गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांवरती टीका केली. तुतारी आपलं पारंपरिक वाद्य, मात्र एका माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते हे आपण बघितलं, अशी टीका त्यांनी केली. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानं गुजर समाजाच्या वतीनं गुलाबराव पाटलांचा नागरी सत्कार करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा देत गुलाबराव पाटलांचा सन्मान करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला. मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक भुसे गटात आलेत. दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड इथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं झुरिच इथे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांसोबतच संवाद साधतानाच महाराष्ट्र हा भारताचा पॉवर हाऊस असल्याचं प्रतिपादन केलं. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतील आरोपींनी बीडमधील तिरंगा हॉटेलवरती जेवण केल्याचं तपासात समोर आलं. याच हॉटेलवर आरोपींनी देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा हॉटेल मालकानं केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या जामीन अर्जावरती केज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे आज. त्यामुळे कराडला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विविध औषध उपचार केल्यानंतर बुलढाण्यातील केस गळतीच्या रुग्णांमध्ये घट झाली. केस गळती झालेल्यांना पुन्हा नव्यानं केस यायला सुरुवात झाली आहे. औषधोपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. तोरणा गडावरील झुंजार माचीवर पर्यटकांना बिबट्याचं दर्शन झालं. बिबट्याचं वास्तव्य पर्यटकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. बिबट्या खाद्याच्या शोधात वरती आला असावा असा अंदाज आहे. कोल्हापुरात टक्कलग्रस्तांसाठी सुरू असलेल्या सलमान नावाच्या व्यक्तीचं काम महापालिकेनं बंद पाडलंय. सलमान वापरत असलेल्या औषधाला अधिकृत आधार नसल्याचा दावा पालिकेनं केलाय. निम्म्या जळगावला वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून तब्बल 2 वर्षांनंतर रबी पिकाला फायदा झालाय. पाण्याच्या आवर्तनामुळे 56,000 हेक्टरवरील क्षेत्राला फायदा होणार आहे. मनमाडसोबतच नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्यापाठोपाठ टोमॅटो, कोबी, फ्लावरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाज्यांचे दर 8 ते 10 रुपयांनी कमी झालेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक हवालदिल झालेत. नंदुरबारमधील तणावाची परिस्थिती आता काहीशी निवळली आहे. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली आहेत, मात्र तरी देखील काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विघ्नसंतोषी लोकांनी विटंबना केल्याप्रकरणी उमरगा शहरात कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली, मात्र पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीच्या कंदाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्याला दोन्ही हात नसतानाही त्यानं पायानं हुबेहूब चित्र रेखाटलं. विश्वजित बोराडे या विद्यार्थ्याला चित्रकला स्पर्धेत इंटरमिजिएटमध्ये A ग्रेड मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेताच्या बांधावर जांभळ्या मंजिरीची फुलं बहरली आहेत. आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सगळीकडे पसरलाय. निसर्गाचा विलोभनीय आविष्कार बघण्यासाठी निसर्गप्रेमींची रेलचेल वाढली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झालंय. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उदगीरमधील दोन्ही उद्यानं बंद केली आहेत. तसंच निर्जंतुकीकरण सुद्धा केलं जात आहे. बारामतीतील कृषी प्रदर्शनात जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. या कृषी प्रदर्शनात 1.5 टनाचा रेडा बघण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. या रेड्याची किंमत 1 कोटींच्या घरात आहे. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलाय तो म्हणजे हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा. या 11 कोटींच्या घोड्यानं सर्वांचं लक्ष वेधलंय. घोड्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद असेल.
गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीत निवडणुका पार पडणार आहेत. पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणुका पार पडणार आहेत. पालघरमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वीतील विद्यार्थिनीला शाळेत यायला केवळ 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे मुख्याध्यापकानं चक्क 50 उठाबशा काढायला लावल्या. यावेळी विद्यार्थिनीला उलट्या आणि पोटात दुखण्याचा त्रास झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 3 दिवसात 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करण्यात आले. त्यांचे आरोपी मोकाट असल्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते. यावेळी संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ दर्यापूर बंदची हाक दिली. नारायण गावात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागानं जेरबंद केलं. चिकूच्या बागेत सापळा रचून 4 वर्षीय बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. त्याला माणिकडोहच्या बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आलंय. पुणे शहरातील ऐतिहासिक अशा पेशवे तलावावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कात्रज परिसरात असलेल्या पेशवे तलावाची पुणे महानगरपालिका आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना कुत्र्यांमुळे त्रास होतोय. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बीचा रेकॉर्ड ब्रेक पेरा झाला. 3,12,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 85,000 हेक्टरनं क्षेत्र वाढलंय. जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकट आलंय. त्यामुळे तत्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. अक्कलकोट तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी 27 जानेवारीला कुरनूर धरणातनं आवर्तन सोडण्यात येणार आहे. कुरनूर धरणाच्या आवर्तनामुळे 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरलाय. या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जाते. संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबिंग वॉल उभारण्यात येते. तर पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लावण्याचं महाडच्या महामार्ग विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईहून यवतमाळला जाणाऱ्या ट्रॅव्हलर मिनी बसला समृद्धी महामार्गावरती भीषण आग लागली. काही क्षणात संपूर्ण बस जळून खाक झाली. बोनेटमधून धूर निघू लागतात चालकानं प्रसंगावधान राखत 20 प्रवाशांचे प्राण वाचवले. लातूरमध्ये प्रेम प्रकरणातून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. दोषींवर कठोर कारवाई करणार अन्यथा आंदोलन करणार असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला. इथे एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज18 लोकमत. भोरच्या श्रीपतीनगरमधील 4 बंद घरं चोरट्यांनी फोडून 26,35,000 रुपयांची चोरी केली. त्यामुळे भोर पोलिसांनी श्रीपतीनगरमध्ये रात्रीची गस्त घालावी अशी मागणी महिलांनी केली. पुण्यात पोलिसांनी ड्रग्ज विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली. नशामुक्त पुण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. यावेळी येरवड्यात विक्रीसाठी आणलेला 22 लाखांचं 110 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलंय. भिवंडीतील लूम कामगारांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली. यात एकाला जबर मारहाण करत त्याच्यावर चाकून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेतलं असून जखमी कामगारांवर उपचार सुरू आहे. अमरावती शहरातील फुटपाथवरती झोपलेल्या 2 निराधार वृद्धांना 3 टवाळखोर गुंडांनी दारूच्या नशेत बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरती सातत्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे प्रवासी देखील हैराण झालेत. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुणानं 10 लाख रुपये घेऊन लग्नाला नकार दिल्यामुळे पुण्याच्या बिब्बेवाडीतील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. मानसिक धक्क्यातनं महिला डॉक्टरनं क्लिनिकमध्ये विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोझोन मॉल समोर असलेल्या हनफीज नावाचं मोबाईल शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरले आणि या संदर्भात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय. पैठण तालुक्याच्या वडवलीमधील एका 21 वर्षीय एअर हॉस्टेस मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत तिच्यावरती वारंवार अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मावळच्या देहूरोड मार्गावरती एका 4 चाकी कारला धडकून रानडुक्कर जखमी झाले. यामध्ये
कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. रानडुक्कर सुद्धा जखमी झालंय. जळगाव जिल्ह्यातील 40 गावातील रांजणगाव फाट्यावर दुचाकी अचानक समोर आल्यामुळे क्रुझर आणि दुचाकीचा अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. पुणे परिक्षेत्रात मागील वर्षभरात 1035 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. 2023च्या तुलनेत मागील वर्षात 2024 मध्ये अपघातांचं प्रमाण घटलंय. मात्र बळी गेलेल्यांची आकडेवारी बघता अपघात रोखण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 सभा घेणार आहेत. 23 जानेवारीपासून त्यांच्या सभेला सुरुवात होईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. लष्कराचे जवान सर्च ऑपरेशन करताना दहशतवाद्यांनी जवानांवरती गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये गूढ आजारानं कहर केला. या ठिकाणी मृतांची संख्या 17 वर गेली आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी केंद्राची टीम राजौरीमध्ये पोहोचली. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आलं. सियालदह कोर्ट त्याला शिक्षा सुनावणार आहे. उत्तर प्रदेशातल्या संबलमधील हिंसाचार प्रकरणात आणखी 10 आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेमध्ये दुबई कनेक्शन सुद्धा समोर आलंय. राजधानी दिल्लीतील कमला मार्केटमध्ये एका तरुणाची चाकून भुसकून हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी तरुणाला मारहाण करण्यात आली असून याचा व्हिडिओ समोर आलाय. लग्न सोहळ्यादरम्यान अचानक नवऱ्या मुलाला हार्ट अटॅक आल्यामुळे नवऱ्या मुलाचा मृत्यू झाला. लग्नाचे फेरे घेत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये भारत आणि बांगलादेश सीमेवर राडा झाला. शेतातील धान कापण्यावरनं दोन्ही देशातील शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. छत्तीसगडच्या रायपूर येथे आंदोलन करणाऱ्या बडतर्फ सहाय्यक शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीएड पदवी असलेल्या सुमारे 40,000 सहाय्यक शिक्षकांना सरकारनं बडतर्फ केल्यामुळे ते आंदोलन करतायत. इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.